सर्वांना नमस्कार. चला तर मग सुरुवात करूया आपल्या बहरेल प्रेम कथेच्या नवीन भागाला. इकडे हॉटेलच्या त्या रूम मध्ये राघव पालथा झोपला होता. अंगावर फक्त एक ब्लँकेट, ते सुद्धा कमरेपर्यंत सरकली होती. बेडवरच्या त्या सुरकुत्या हे सांगायला पुरेसं होतं की त्याची रात्र कशी गेली असेल. अजूनही शांत झोपला होताच की कानावर पडलेल्या त्या बातमीने त्याचे डोळेच काय तर झोपही फाटकन उघडली. खोलीत असलेल्या त्या मोठ्या टीव्ही स्क्रीनवर एक बातमी ठळक अक्षरात झळकत होती. प्रसिद्ध उद्योगपती राघव परांजपे यांच्या कारखान्याला रात्रीत कुणीतरी धुळीस मिरवले. झालं करोडोंचं नुकसान. ही बातमी प्रत्येक चॅनलवर वारंवार सांगत होते. ते कानात पडताच राघव ताडकन उठून बेडवर बसला. त्याने लगेच आपला फोन शोधायला सुरुवात केली, पण तो दिसत नसल्याने त्याची चिडचिड होऊ लागली आणि त्याने स्वतःचेच केस ओढून घेतले. तशी त्याची नजर बाजूच्या टेबलवर असलेल्या त्याच्या फोनवर पडली. त्याने पटकन हात पुरवून तो घेतला आणि सरळ आपल्या माणसांना फोन करू लागला. पण त्यांचे फोन लागत नव्हते. कसे लागणार ना, फोन घ्यायला ते जाग्यावर कुठे होते. अभिने त्याचे असे हाल केले होते ना की या जन्मात तरी ते काही फोन घेणार नव्हते. डॅम इट, कुठे गेले सगळे बास्टर्ड बोलून राघवने आपला फोन बेडवर आपटला. त्याने रागातच आपले कपडे घालायला हात पुढे केला की कुणाचा तरी नाजूक हात त्याच्यावर आला. बेबी प्लीज. ती मुलगी झोपेतच कुजबुजली. इथे माझी लंका पेटली आणि हिला आपलंच पडली आहे बोलत राघवने तो हात रागातच झीट काढून लावला. आता त्याचा खूप संताप होत होता. त्याने रागातच अंगावर कपडे चढवले आणि तसाच निघून बाहेर पडला. चालता चालताच त्याने पुन्हा कुणाला तरी फोन लावला आणि ओरडायला सुरुवात केली. किर्लोस्कर निवास. बाबा, तुम्ही न्यूज ऐकली का? राजीव वसंतराव यांना म्हणाले आणि त्यांच्या उत्तराची वाट बघू लागले. आता ते सगळे नाश्त्याला डायनिंग वर जमले होते. ज्योती सुद्धा नुकतीच राघवचा ओरडा खाऊन तिथे आली होती. जे जसं करतात त्यांना त्यांची पनिशमेंट कधी ना कधी मिळतेच, वसंतराव बोलले आणि आपला नाश्ता करू लागले. तर राजीव यांची नजर आपल्याच धुंदीत नाश्ता करत असणाऱ्या ज्योतीवर गेली आणि तिला इतकं शांत बघून त्यांच्याच कपाळावर आट्याचं जाळं पसरलं. राजीव आणि वसंतराव यांना चांगलंच माहिती होतं परांजपे हे नाव, कारण या नावानेच काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीच्या हस्तखेळत्या संसाराला आग लावली होती, ज्यात त्यांचा मुलासारखा जावई आणि राजीव यांच्या जिवलग मित्राचा जीव घेतला होता. हे नाव तर ते दोघे मनात असून सुद्धा विसरू शकत नव्हते. अभिला या नावाचं तितकं काही नव्हतं. तो तर राघवला फक्त ॲज अ बिझनेस रायव्हल म्हणून ओळखत होता. अजून तरी त्याला हे कळलं नव्हतं की हेच ते नाव आहे ज्याने त्याची आई हिरावली. पण ज्योतीला इतकं रिलॅक्स बघून राजीवला मात्र तिच्या वागण्याचा नवलच वाटत होतं. एक बाई इतकी निष्ठुर कशी असू शकते, हाच प्रश्न कदाचित आता त्यांना पडला असेल. पण कदाचित तिलाच या गोष्टी नको म्हणून राजीवने सुद्धा मनातले सगळे विचार झटकले आणि ते सुद्धा आपला नाश्ता करू लागले. एपी ग्रुप ऑफ कंपनी. नाश्ता झाला तसा अभि वेदांतिका सोबत ऑफिस मध्ये आला. तसही जेव्हापासून त्याला समजलं होतं की ज्योती उर्फ रश्मी शर्मा राघवने पाठवलेली आहे,
तो वेदांतिकाला घरी ठेवण्याची रिस्क घेऊ शकत नव्हता. कारण आता प्रश्न फक्त एक जीवाचा नाही, तर नवीन येणाऱ्या त्या छोट्या जीवाचा सुद्धा होता. कुणाल, इंटरव्ह्यूचं काय झालं? आल्या आल्या अभिने कुणालला आपल्या केबिन मध्ये बोलावून घेतलं होतं. आणि आता तो त्याच्याकडून इंटरव्ह्यूची काय ते अपडेट घेत होता. सर, काही मेल आले आहेत. ओके, तू काय ते बघून घे आणि फायनल कर. अभिने ऑर्डर दिली तसा कुणाल निघून गेला. पण जाता जाता त्याने सोफ्यावर बसलेल्या वेदांतिकाला हसून ग्रीट केलं. तसं वेदांतिकाने सुद्धा त्याला स्मित करून पाहिलं. पण तिचं स्मित करणं सुद्धा तिच्या राक्षसाला राग देऊन जायला पुरेसं होत. प्रिन्सेस, काय होतं हे? कुणाल गेला तसं अभिने वेदांतिकाला आवाज दिला. वेदांतिकाने वरून पाहिलं तर आता त्याच्या भुवया जुडल्या होत्या आणि त्याच्या नाकाचा शेंडा सुद्धा लाल झाला होता. म्हणजे बघा, बाप व्हायला आला होता, पण याचा जडगोगडेपणा जराही कमी झाला नव्हता. उलट त्याच्यात भर टाकायला आता त्याचं लेकरू सुद्धा येत होतं. त्याला तसं बघून तर वेदांतिकाला त्याचं हसूच आलं आणि तिने तोंडावर हात ठेवून हसून सुद्धा घेतलं. हसू नको प्रिन्सेस, आधी सांग काय होतं हे? तू त्याला अशी स्माईल का दिली? अभि चिडक्या सुरात बोल. आधीच आग लावून या मॅडम पाणी टाकायचं सोडून हसत असल्याने त्याला आता चिडच आली. ओले गुसाला बाळाला. वेदांतिकाने अभिजवळ जाऊन त्याचे फुगलेले गाल ओढले. तसे अभिने आपला चेहरा फिरवून घेतला. अहो, का असे चिडत आहात? फक्त एक स्माईल तर दिली, त्यात काय एवढं? वेदांतिकाला तर आता समजतच नव्हतं की त्याचा मूड कसा ठीक करावा. तिला तर असं वाटत होतं की प्रेग्नेंट ती आहे, पण डोहाळे मात्र अभिला लागले आहेत. ओहो, असं का करत आहात? बेबी, तू बघतोस ना तुझा डॅड कसा मम्माला किती त्रास देतो आहे. आता तू सांग बाबाला की तुला त्याचं असं चिडणं अजिबात आवडलं नाही. वेदांतिका आपल्या पोटावर हात ठेवून अभिला बघत बोलली. हे बघा, आता जर तुम्ही असे चिडके बनून फिरला ना, तर मी आणि बेबी तुमच्याशी बोलणारच नाही. आताच सांगून ठेवते. वेदांतिका अभिला धाक देत बोलली. असं कसं बोलणार नाही? तुला नाही बोलायचं तर नको बोलूस, पण माझी लिटिल प्रिन्सेस मात्र माझ्याशी नक्की बोलेल. हो ना बच्चा? अभि वेदांतिकाच्या पोटावर हात ठेवत बोलला. तसं त्याच्या तोंडून लिटिल प्रिन्सेसचं ऐकून वेदांतिकाने मात्र चिडून चेहरा फिरवला. ते बघून अभि गालातच हसला आणि पुन्हा आपल्या लिटिल प्रिन्सेस सोबत बोलू लागला. बरं, ते सोडा, हे सांगा तुमचं काय सुरू आहे? वेदांतिकाने तो विषय तिथे सोडून देत त्याला प्रश्न केला. माझं काय सुरू आहे? न समजून अभिनेच पुन्हा तिला परत प्रश्न केला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला पुन्हा आपल्या जवळ ओढून घेतली. हेच की तुम्ही आपल्या पर्सनल असिस्टंट पोस्ट साठी फक्त मुलांनाच वेकेन्सी ठेवली असं का? वेदांतिका म्हणाली. तसा अभि शांत झाला. त्याचा चेहरा क्षणात उतरला आणि त्याने वेदांतिकाला आपल्यापासून दूर करत तिच्याकडे पाठ करून उभा झाला. वेदांतिकाच्या त्या प्रश्नाने त्याला क्षणात त्या दिवसाची आठवण दिली. त्याला तसं वागताना बघून वेदांतिकाने हताशस्कार सुटला. प्रिन्सेस, त्याचं कारण तुला माहीतच आहे आणि मी पुन्हा ती चूक करू इच्छित नाही.
त्याच्या आवाजात एक गंभीरपणा होता. तसं वेदांतिकाने जाऊन त्याला मागूनच मिठी मारली. आता तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर होते. वेदांतिकाने आपला चेहरा त्याच्या पाठीवर टेकला आणि हळूच बोलू लागले. पण हे तर चुकीचं आहे ना? एक मुलगी तशी वागली म्हणून सगळ्याच मुली तशा असतील असं होत नाही ना? तुम्ही एका मुलीवरून त्या सगळ्या मुलींना जज नाही करू शकत जे या पोस्टसाठी कॅपेबल असतील. हे सरासर चुकीचं आहे. प्रिन्सेस, तू कितीही एक्सप्लेन केलं तरी आता मला वळवू शकत नाहीस. सोनालीने जे वागली ते आठवून तर आता मला मुलींवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. समोर येणाऱ्या प्रत्येक मुलीला बघून असंच वाटत राहतं की हिच्या मनात सुद्धा सोनाली सारखंच काही असेल तर. म्हणून मला भीती वाटत असते. संपूर्ण ऑफिसच्या मुलींना तर मी काढू शकत नाही. निदान स्वतःचा प्रिय तर मी निवडू शकतो ना? अभि तिच्या हातावर हात ठेवत तिला समोर घेत म्हणाला. तशी वेदांतिकाने त्याला मिठी मारली. तर अभिने सुद्धा आपली मिठी तिच्या भोवती घट्ट करत तिच्या केसांवर दीर्घ चुंबन घेतले. झालेल्या प्रसंगाचा आघात अभिच्या मनावर खूप खोलवर झाला होता. त्याचा परिणाम असा झाला की आता तो मुलींपासूनच लांब राहू लागला होता. कधी कधी अशा प्रसंगात पुरुष बोलून दाखवत नाही, पण असे प्रसंग त्यांच्या मनावर सुद्धा खोलवर परिणाम करतातच. अशा वेळी त्यांना सुद्धा तसंच समजून घेण्याची गरज असते जसं एखाद्या मुलीला आपण समजून घेतो. कारण तो पुरुष आहे म्हणजे तो दगड नाही. त्याला सुद्धा मन आणि भावना आहेत. त्याला सुद्धा वेदना होतातच, फक्त तो दाखवत नाही इतकंच. अशा गोष्टी, अशी परिस्थिती मुलगा असो की मुलगी सगळ्यांना सारखाच असर करतात. अशा वेळी त्या व्यक्तीला भावनिक आधाराची गरज असते. अभि सुद्धा सोनालीच्या धक्क्यातून अजूनही सावरला नव्हता. फक्त आपल्या प्रिन्सेस समोर स्वतःला नॉर्मल ठेवत आणि वेदांतिका त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होती. आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करून सबस्क्राईब नक्की करा. तुमचा पाठिंबा हीच माझी ताकद आहे. धन्यवाद.